आईस्क्रीम्स, मिल्कशेक्स, ज्युसेस, मॉकटेल्स सगळं एका बाजूला आणि ही पुणेरी स्पेशल मस्तानी एका बाजूला. थंड पेयांमधील सगळ्यात बेस्ट, दिसायला मस्त आणि चवीला जबरदस्त अशी ही स्ट्रॉबेरी मस्तानी आज आपण खास पुणेरी पद्धतीने बनवणार आहोत, तीही घरच्या घरी. त्यासाठी 1 ग्लास थंडगार असं दूध घेतले, हे साई सकट घेतलेले. त्यानंतर घरचा बनवलेला स्ट्रॉबेरी क्रश, व्हॅनिला आईस्क्रीम आहे, थोडीशी साखर, सजावटीसाठी ड्रायफ्रूट्स, टुटी फ्रुटी आणि चेरी. आता मिक्सरच्या जारमध्ये आपल्याला हे दूध घालायचे. तर सगळं दूध एकदा घालायचं नाही, अर्धं आत्ता घातलं. आता हे असं का करायचं तेही पुढे सांगणार आहे मी. याच्यामध्ये आता आपण 3 चमचे इतका हा स्ट्रॉबेरी क्रश घालूया. याचा व्हिडिओ आपण आधीच अपलोड केलेला आहे, तुम्ही जर अजून बघितला नसेल तर तो एकदा बघून घ्या. आणि हा स्ट्रॉबेरी क्रश जर बनवून ठेवला तर 5-6 महिने टिकतो आणि यापासून आपण बऱ्याच साऱ्या रेसिपीज अगदी सहजपणे करू शकतो. दूध, स्ट्रॉबेरी क्रश, त्यानंतर साखर घालायची. मोठे 2 चमचे इतकी साखर घातली. आता हे सगळं मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचे, कारण स्ट्रॉबेरी मिल्कशेकमध्ये या क्रशचे थोडेफार असे तुकडे राहिले तर चालतात, पण ज्यावेळेस आपण मस्तानी बनवतो ना त्यावेळेस ती एकदम अशी स्मूथ असावी, म्हणून आपण अर्धं दूध आधी घातलं, जेणेकरून हा जो स्ट्रॉबेरी क्रश आहे तो एकदम असा छान बारीक होईल या दुधामध्ये. 2 ते 3 मिनिट मिक्सरला फिरवून घेतलं. साखर, क्रश, दूध सगळं असं एकजीव झालंय. आता उरलेलं सगळं दूध याच्यामध्ये घालायचे. पुणेरी स्पेशल मस्तानी बनवतोय त्यामुळे व्हॅनिला आईस्क्रीम घालायचंय. आता इथे साधारण मोठे 3 चमचे इतकं आईस्क्रीम आत्ता घालते आणि सर्विंगच्या वेळेसही आपण आईस्क्रीम घालणार आहोत. ते किती प्रमाणात घालायचं, कसं सर्व करायचं हे मी पुढे दाखवणारच आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मस्तानीची खरी चव त्याच्या सर्विंगवरच अवलंबून असते. यामध्ये आईस्क्रीम घातल्यानंतर आपल्याला परत एकदा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे, म्हणजे एकदम असा स्मूथ मिल्कशेक तयार होईल. मस्तानीसाठीचा जो मिल्कशेक असतो तो पण थोडासा असा थिकच असतो. साधारण 2 मिनिटांसाठी आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. त्यानंतर आपण मस्तानी सर्व करायला घेणार आहोत. इथे आपला मिल्कशेक तयार झाला मस्तानीसाठीचा. आता ग्लासच्या आतल्या बाजूने थोडासा स्ट्रॉबेरी क्रश लावून घेऊयात, जेणेकरून दिसायलाही छान दिसेल. ग्लासला क्रश लावून झाल्यानंतर याच्यात आपल्याला आता मिल्कशेक ओतायचे. तर संपूर्ण ग्लासभर मिल्कशेक एका वेळी ओतायचा नाही, तर अशा प्रकारे आधी अर्धा ग्लास भरायचा. त्यानंतर याच्यावरती आपल्याला आईस्क्रीम घालायचे. तर 1 स्कूप हे व्हॅनिला आईस्क्रीम आत्ता घालायचं. इथे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम घातलं तरीही चालतं, पण मी व्हॅनिला आईस्क्रीम घालते, कारण यामुळे आपली स्ट्रॉबेरी मस्तानी जी आहे ती एकदम रिच आणि क्रीमी अशी होते. आईस्क्रीम घातलं त्यानंतर टुटी फ्रुटी घालायची, ड्रायफ्रूट्स घालायचे, कारण मस्तानीला या सगळ्यामुळे चव खूप जबरदस्त येते. आत्ता अजून मिल्कशेक घालायचं आहे आपल्याला. ग्लास भरायला थोडीशी जागा ठेवायची, कारण आपल्याला याच्यावरून परत एकदा 1 स्कूप हे आईस्क्रीम घालायचं असतं. तर इथे अजून 1 स्कूप हे व्हॅनिला आईस्क्रीम मी घालते. आता भरपूर सारी टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स हे सगळं याच्यावरती आपल्याला घालायचे, जेणेकरून आपली मस्तानी दिसायलाही खूप जबरदस्त दिसते आणि चवीला म्हणाल तर जशी बाहेर मिळते ना अगदी त्याच चवीची लागते. पण इथं एक महत्त्वाची गोष्ट, मिल्कशेक परफेक्ट झाला म्हणजे मस्तानी ही परफेक्ट झाली असं नसतं. तर त्यासाठी त्याचं लेअरिंग करणं खूप महत्त्वाचं असतं. जसं की आपण ग्लासमध्ये आधी मिल्कशेक ओतून घेतला, त्यानंतर व्हॅनिला आईस्क्रीम, टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स घातले, त्यानंतर ही मिल्कशेक घातला, परत शेवटी एकदा व्हॅनिला आईस्क्रीमचा स्कूप घातला, टुटी फ्रुटी, ड्रायफ्रूट्स घातले आणि शेवटी स्ट्रॉबेरी क्रश. असं सगळं लेअरिंग केल्यामुळे ना आपल्या मस्तानीला एकदम अस्सल पुणेरी अशी चव येते. या उन्हाळ्यामध्ये बाकी दुसरं काही करा अगर न करा, पण ही स्ट्रॉबेरी मस्तानी एकदा नक्कीच करून बघा, कारण ती तुम्हाला एवढी आवडेल की इथून पुढे तुम्ही बाहेर कधीच मस्तानी प्यायला जाणार नाही. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.